महंत होतील भेट, संत महंत होतील भेट, आनंदे नाचू वाळवंटी, आनंदे नाचू वाळवंटी, चला हो पंढरीसी जाऊ, चला हो पंढरीसी जाऊ, मोर तुम्हा देवीवर पाहू, मोर तुम्हा देवीवर पाहू, चला हो मधुराधिपते
रतिलं मधुरं मधुराधिपते वचनं मधुरं मधुराधिपते वचनं मधुरम् जय हो गीतं मधुरं गीतं मधुरं रूपं मधुरं रूपं मधुरं लीलां मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते मधुराधिपते वचनं मधुरं तरणं मधुरं तरणं मधुरं तरणं मधुरं हो रमणं मधुरं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते रतिलं मधुरं मधुराधिपते रतिलं मधुरं मधुराधिपते वचनं मधुरं मधुराधिपते वचनं मधुरं कुञ्जा मधुरा माता मधुरा यमुना मधुरा वीथी मधुरा कमलं मधुरं मधुराधिपते वचनं मधुरं मधुराधिपते वचनं मधुरम् मधुरा गाओ मधुरा इससे मधुरा मधुरा गीतं मधुरं हरितं मधुरं मधुराधिपते वचनं मधुरं मधुराधिपते वचनं मधुरं मधुराधिपते कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी चले आना हो चले आना प्रभु जी चले आना राम बन के कभी श्याम बन के कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभु जी साथ लेके धनुष्य हाथ लेके चले आना प्रभु जी चले आना कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना
कभी रावण के कभी रावण के चले आना प्रभु चले आना गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की जय व्यासदेव भगवान की जय ओंकारनाथ भगवान की जय गोविंदा गोविंदा नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीप वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः वन्दे नन्दव्रजश्रीणां पादरेणुमभीक्ष्णः तासां हरिकथाद्यतम् पुनाते भुवनत्रयम् नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम् सर्वलोकैकनाथम् ॐ नमो ज्ञानेश्वराय ॐ नमो ज्ञानेश्वराय
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा पंढरीच्या देवराया मस्तक हे तुझा पाया. भगवान गिरीधारी कृष्ण कन्हैयाच्या या चरित्राला प्रारंभ करून आज 4था दिवस आहे. भगवान श्री ओंकारनाथ महाराजांच्या या पवित्र प्रांगणामध्ये ही भागवत कथा आपण अत्यंत आनंदाने श्रवण करत असताना या स्थानाचं काही महत्व आहे, या कथेचं काही महत्व आहे, हा सगळा विचार आपला झालेला आहे. या श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भगवान परब्रह्म परमात्म्याच्या पूर्व अवताराचा अर्थात काही संतांच्या चरित्राचा, काही भक्ताच्या चरित्राचा आणि काही देवाच्या चरित्राचा पूर्व विचार व्यास महाराज या ग्रंथामध्ये सांगतात. कोणतं चरित्र कोणत्या कोणत्या कारणाने आलं याचा विस्तृत अशा प्रकारचा ओहापोह या ठिकाणी पुष्कळ अशा प्रकारचा आलेला आहे. भगवान परब्रह्म परमात्म्याने अनेक अवतार घेतले. ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे संत महात्मे सांगतात अनंत अवतार घेसी भक्ता कारणे वगैरे वगैरे अवताराच्या राशी तो हा उभा बेटेवरी. किती देवाने अनेक अवतार घेतले. कोणता अवतार कोणत्या तरी निमित्ताने घ्यावा, कोणता तरी काय आहे, काही अवताराचं चिंतन करत असताना काही अवतार अंश अवतार आहेत आणि काही अवतार पूर्ण अवतार आहेत. अंश अवतार म्हणजे काय, कोणत्या एका निमित्तानं अवतार घेतला आणि ते काम झालं की तो अवतार संपवला. कालच्या दिवशी आपण चरित्र पाहिलं. भक्त प्रल्हादा करता भगवान परब्रह्म परमात्म्याने हिरण्यकश्यपूचं उदर फाडण्याकरता नृसिंहाचा अवतार घेतला आणि हिरण्यकश्यपूला फाडून भक्त प्रल्हादाचं रक्षण केल्यानंतर किती वर्षांनी देवाने अवतार संपवला. हिरण्यकश्यपूला संपवलं, भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं, देवाने लगेच अवतार संपवला. आपण पाहिलं ही पृथ्वी वराह रूपात देवाने वराह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूला त्याच्याकडून ही युद्ध करून ही पृथ्वीवरती आणली आणि पृथ्वीचं रक्षण झाल्याबरोबर देवाने हा अवतार संपवला. काही अंश अवतार आहेत आणि काही पूर्ण अवतार आहेत. अंश अवताराचं चिंतन करत असताना काही अंश अवतार असे देवाने त्या काळाकरता तो अवतार धारण केला. कितीतरी अवतार. आता मोहिनीचा अवतार देवाने धारण केला. किती वेळ ठेवला. अमृताचं वाटप करेपर्यंत अवतार ठेवला. अमृताचं वाटप झालं की हा अवतार संपला. काय गंमत अशी झाली बघा. एकदा प्रकार असा झाला, मोहिनी अवतार देवाला धारण का करावा लागला. एकदा गंमत अशी झाली, देवाचा राजा इंद्रदेव स्वर्गामध्ये मस्तपैकी अशा ऐरावतावरती बसून हे इंद्रदेव निघाले होते. इंद्रदेवाच वरती गेले होते. इंद्रदेवाचं वाहन काय आहे, ऐरावत आहे.
इंद्रदेव हे ऐरावतावरती बसून जायचे आणि इंद्रदेवाचं मुख्य वाहन ऐरावत आणि एके दिवशी ऐरावतावरून स्वर्गात बसून चाललेल्या इंद्रदेवाने मस्तपैकी आपल्या महिमेत इंद्रदेव पुढे चालत असताना दुर्वास ऋषी समोरून आले आणि दुर्वास ऋषीने इंद्रदेवाला जयहरी केला. जयहरी इंद्रदेवा, देवाचे राजे आहात आपण. होय म्हटले. कसं माझ्या राज्यात क्षेमकुशल चालू आहे का? हो म्हटले, तुमच्या राज्यात सगळं काही क्षेमकुशल आहे. त्या दिवशी दुर्वास महाराजांना असं वाटलं की देवाचा राजा आहे, सामर्थ्यवान आहे. त्या दिवशी दुर्वास महाराजांनी मोगऱ्याच्या फुलाची सुंदर माळ काढली आणि इंद्रदेवाच्या गळ्यामध्ये अडकवली. इंद्रदेवाला सुद्धा थोडं बरं वाटलं काही काळापुरतं. दुर्वासांनी समर्पण केलेला हार आहे. इंद्रदेवाने दोन क्षणाकरता तो हार आपल्या गळ्यामध्ये ठेवला आणि आपल्या गळ्यातला हार काढला आणि आपलं जे रत्न आहे ऐरावत, आपलं जे वाहन आहे त्या ऐरावताला तो पुष्पहार समर्पण केला. दुर्वास महाराजांनी क्षेमकुशल विचारलं आणि सांगितलं, येतो इंद्रदेवा आम्ही. दुर्वास महाराज निघून जात असताना अजून दुर्वास महाराज दिसतात तोपर्यंतच इंद्रदेवाने हा हार ऐरावताला समर्पण केला आणि ऐरावत असतानाच पाहता, वास्तविक पाहता या ऐरावताला तुकोबऱ्यांसारख्या महात्म्याने रत्न म्हणलं, पण ऐरावतांचं कामच एवढं होतं की इंद्रदेवाचा भार वाहणे. ऐरावताला असं वाटलं काय आपल्या मस्तकावरती ओझं झालं, म्हणून ऐरावताने ती मोगऱ्याच्या फुलाची माळ काढली आणि अशी गर 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 फिरवली आणि जमिनीवर आपटली आणि जमिनीवर माळ आपटून ऐरावताने आपला पाय त्या माळेवरती दिला आणि माग वळून दुर्वासाने पाहिलं कशाचा आवाज झाला, तर जी पुष्पहाराची माळ आपण एवढ्या प्रेमाने इंद्रदेवाला समर्पण केली ना, त्याच इंद्रदेवाने या हाराची आपल्या ऐरावताकडून पायमल्ली केली. दुर्वास महाराजांना क्रोध आला आणि इंद्रदेवाला बोलायला चालू करतात. दुर्वास महाराज, ए इंद्रा, अरे एवढा कशा करता उन्मत्त झालेला आहेस? कशाची मस्ती तुला आलेली आहे? तुला ज्या या ऐरावताचा, या संपत्तीचा सगळा मोह अशा प्रकारचा होतोय, ज्याच्यावरती तू उन्मत्त होतोय ना, या स्वर्गाचा तू राजा आहेस म्हणून आम्ही तुला नतमस्तक अशा प्रकारचं होतो. परंतु तू जर एवढा उन्मत्त असशील तर आम्ही शाप देतो की या स्वर्गातली सगळी संपत्ती समुद्रात जाऊन पडेल. असं म्हटल्याबरोबर इंद्रदेव जमिनीवर धाडकन आपटले. इंद्रदेव जमिनीवरती आपटायचं कारण असं होतं की ऐरावत हा स्वर्गातलं रत्न होतं आणि दुर्वास ऋषींचा शाप बसला की समुद्रामध्ये ही संपत्ती बुडेल. तसा ऐरावत उचलला गेला आणि समुद्रात अशा प्रकारचा बुडला गेला. एव्हाना स्वर्गातली सगळी दिव्यास्त्र, विविध अशा प्रकारच्या वनस्पती, स्वर्गातली सगळीच्या सगळी शोभा समुद्रात विलीन अशा प्रकारची झाली. राक्षसांचं आणि देवाचं जर युद्ध लागलं तर त्या युद्धामध्ये राक्षसच विजय व्हायचे. राक्षस विजय होण्याचं कारण असं होतं, या देवांकडं अमर होण्याकरता एक पेय होतं, त्याचं नाव होतं अमृत. त्या अमरत्वाचं, अमर होण्याचं ते एक पेय ज्ञानोबाराय सांगतात. हे अमृत कसं आहे? अमृत रस स्वादिने रस सकळ. त्या अमृत असं, अमृत माणसाला अमर करतं, अमृत देवाला अमर करतं. पण हा अमृताचा कण दैव गुणानं आपल्याला मिळावा लागतो आणि हे अमृत स्वर्गातलं समुद्रामध्ये अशा प्रकारचं विलीन झालं. राक्षसांचं आणि देवाचं जर युद्ध झालं तर त्या युद्धामध्ये राक्षसच विजय व्हायचे आणि देवाचा पराजय व्हायचा.
कशा करता पराजय व्हायचा तर यांच्याकडं अमृत राहिलेलं नव्हतं. आणि मग होता करता सर्वांच्या लक्षात आलं, देवांच्या जर ठिकाणी जर सामर्थ्यवान अशा प्रकारचे सगळे देव धष्टपुष्ट बनवायचे असतील तर समुद्रात बुडलेलं अमृत बाहेर काढलं पाहिजे. आता अमृत स्वर्गातलं समुद्रात बुडाले खरं, अमृत येवाना स्वर्गातली सर्वच्या सर्व संपत्ती या समुद्रात बुडाली खरी, पण मग काढायची कशी? मग आता समुद्रातली एखादी गोष्ट हरवली तर सहजासहजी सापडत नाही. देवाच्या लक्षात आलं की आता आपल्याला समुद्र मंथन करून हे सगळं समुद्रातले रत्न बाहेर काढावे लागतील. मग समुद्र मंथन करणं काय एका कोणा माणसाचं काम नव्हतं. बोलावलं सर्व राक्षसांना, सांगितलं की चला आपल्याला समुद्र मंथन करायचंय. देवतादिकांना बोलवलं, चला 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 आपल्याला समुद्र मंथना करता निघायचंय. समुद्र मंथनाला जायचं खरं. आता जुन्या काळात मंथन कसं असायचं हे कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये सांगावं लागत नव्हतं, कारण त्यांनी ते डोळ्यानं पाहिलेलं होतं. आता मंथन कसं असतं हे सांगावं लागतं. ते भला मोठा असा एक डेरा असतो, माठ असतो, त्याच्यामध्ये ती रवी टाकायची असते आणि दाव्याने घुसळायची असते, असं मंथन असतं. मग जसं भला मोठा तो दुधाच्या डेऱ्यातून लोणी बाहेर काढलं जातं, तसा एवढा मोठा विशाल असणारा समुद्र आणि त्यातून त्याचं जर घुसळण करायचं, त्याचं जर मंथन करायचं तर मंथना करता रवी पाहिजे. रवी कशाची करायची ठरली तर मंद्राचल नावाचा पर्वत सर्वानुमते आणला गेला आणि समुद्रामध्ये घातला गेला आणि वासुकीचा दोर अशा प्रकारचा केला. एक भाग राक्षसांनी, एक भाग देवतादिकांनी अशा प्रकारचा ओढायला समुद्र मंथन चालू झालं. असं घुसळण चालू झालं, असं घुसळण चालू झालं आणि जसं